हा माझ्या जॉर्जेट बनारसी साडीवरचा ब्लाऊज आहे जो मी वर्क करून घेतला आहे आणि आज मी चालले एका लग्नाला. जाणं अनिवार्य आहे. बाहेर ऊन खूप आहे, गरमी तर प्रचंड होते. त्यामध्ये ब्लाऊज घातल्यानंतर जे प्रॉब्लेम आपल्याला होते ते आपल्यालाच माहिती आहे. त्यामुळेच हे स्वेट पॅड लावले मी ब्लाऊजला आणि त्याच्यानंतर मी गेले. खूप लोक ओळखणारे भेटले, मस्त वाटलं त्या सगळ्यांना भेटून. ही नवरी बाई. त्यानंतर लग्न लागलं. मी लवकर निघणार होते पण गुलाबजामुन हे समजल्यानंतर मी जेवले आणि त्याच्यानंतर निघाले. भाऊ होता सोबत. उन्हातून जाताना अक्षरशः नाकी नऊ आले होते आणि इतकं प्रचंड ऊन होतं कारण दुपारची वेळ होती. आणि तुम्हाला पुढे मी सांगते की साडीची माझ्या काय अवस्था झालेली आहे. काखेतून घाम आल्यानंतर अगदी महागड्या साड्यांचे ब्लाऊज सुद्धा खराब होण्याचं अजिबात टेन्शन नाही कारण स्वेट पॅड लावल्यामुळे कुठेही स्वेटिंग झालेलं नाहीये. साडी अगदी व्यवस्थित तर राहिलेलीच आहे पण ब्लाऊज चांगले राहिलेले आहेत. त्यामुळे स्वेट पॅड वापरणं खूप गरजेचं ठरतं. याची लिंक मी देईन तुम्हाला. त्याच्यानंतर असंच इझिली पद्धतीने तुम्ही रिमूव्ह करून ते टाकू शकता. त्यामुळे आता कोणत्याही महागड्या साड्यांचे ब्लाऊज किंवा कोणतेही कुर्ते असू देत किंवा कोणताही तुम्ही ड्रेस असा घातला ज्याला की स्लीव्ज आहेत आणि आपल्याला असं वाटतं की आपल्याला स्वेटिंग जास्त होते किंवा मग बाहेर उन्हात तुम्हाला जायचं असेल, कुठल्या लग्नाला जायचं असेल आणि आपले ब्लाऊज तुम्हाला डाग पडू नये असं वाटत असेल तर स्वेट पॅड हे तुम्ही वापरू शकता आणि खूप बेटर पडतात कुठेही आणि इझिली रिमूव्ह करू शकता. त्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे. लिंक म्हणून टाईप करा, तुम्हाला लिंक ती मिळून जाईल.